नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहतात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे महाराष्ट्राचा भूगोल। मित्रांनो, तुमची एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की आपण डेली करंट अफेअर्स म्हणजे रोज चालू घडामोडींचे प्रश्न आणि उत्तराचे व्हिडिओ तुम्हाला मी देत असते, पण त्याच अनुषंगाने स्पर्धा परीक्षा म्हणलं की जनरल नॉलेजचा टॉपिक हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच अनुषंगाने डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ नंतर काही महत्त्वाचे टॉपिक्सचे व्हिडिओ पण मी तुम्हाला देत राहणार आहे, जसं की महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, इतिहास, पॉलिटी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, जनरल नॉलेजचे संपूर्ण समाज सुधारक या सगळ्या टॉपिकवर मी तुम्हाला व्हिडिओ देत राहणार आहेत। तर आपण पहिला टॉपिक घेतला आहे महाराष्ट्राचा भूगोल। या महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये 4 व्हिडिओ होणार आहेत मित्रांनो। 4 भाग मी केलेले आहेत, कारण याचं कारण असं आहे की जर जास्त मोठा व्हिडिओ तुम्हाला जर मी दिला तर तुम्ही जे मन लावून पाहिलेले प्रश्न आणि उत्तर आहे ते तुम्ही बोर नाही हो म्हणून बोर जर झाले तर ते जे मन लावून पाहिलेले प्रश्न आणि उत्तर आहेत ते पण तुमच्या ध्यानातून चालले जातील। त्यामुळे मी कमी वेळेत जास्त प्रश्न आणि उत्तर घेतलेले आहेत आणि याचे महाराष्ट्राचे भूगोलचे आपण 4 व्हिडिओ बनवणार आहोत। पण पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर सुरुवात करूया वेळ वाया न घालवता। पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ या ठिकाणी आहेत। प्रश्न दुसरा आहे, सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्रात ज्वारीचे हे पीक सर्वात जास्त होत असते। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा भरत असतो। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर येथे सर्वाधिक साखर कारखाने आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया जिल्हा या ठिकाणी नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली येथे सर्वाधिक जंगल क्षेत्र आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, महाराष्ट्रात कुंभमेळा महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जायकवाडी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, महाराष्ट्राला डॅश डॅश किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पंढरपूर येथे गोदावरी नदीकाठी वसले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आर्वी येथे दळणवळण केंद्र आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळत आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बेसाल्ट या खडकापासून बराचसा भूभाग बनलेला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई येथे आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर हा महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद, त्यालाच आता सध्या संभाजीनगर असं नाव दिलं आहे। औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर याला मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखले जातात। पुढचा प्रश्न आहे नंबर 18,
महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर हे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा आहे. लक्षात असू द्या. आकारमानाने सर्वात मोठा विचारला तर अहमदनगर सांगायचं आणि महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा जर कोणता विचारला तर मुंबई शहर हे सांगायचं. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रायगड या जिल्ह्यात कर्नाळा किल्ला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बीड या जिल्ह्यास ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अजिंक्यतारा हा जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये आढळत नाहीत. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पुणे येथे आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. गोदावरी नदीचे उगमस्थान डॅश डॅश ठिकाणी आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 त्र्यंबकेश्वर. गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 25. कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान डॅश डॅश ठिकाणी आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हरिपूर या ठिकाणी कृष्णा आणि वारणा नदीचे संगमस्थान आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 26. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर या ठिकाणी आहेत. मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज करून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा. मित्रांनो, या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला कोणतेही चार्जेस आकारले जात नाहीत. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते, आमच्या मेहनतीला एवढं छोटंसं तरी फळ मिळायला पाहिजेत. आणि तुम्हाला एक सांगते, लोक हेडलाईन देत असतात की 100 प्रश्न 1000 प्रश्न. मित्रांनो, मी असं कोणताही प्रकार करत नाहीत. जे रिअल आहेत तेच तुम्हाला दाखवत आहेत. कारण आपल्या टॉपिकमध्ये तब्बल 50 प्रश्न 10 मिनिटात 50 प्रश्न मी तुमच्यासमोर घेऊन येत आहेत. आणि तुम्ही हे जे प्रश्न एक वेळ जरी वाचले ना, एक वेळ जरी ऐकले ना, तर तुम्ही कधीही विसरू शकत नाहीत. असे प्रश्न मी तुमच्या सर्वांसमोर घेऊन आले आहेत. चला तर पुढचा प्रश्न घेऊयात. पुढचा प्रश्न आहे नंबर 27. धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पांझरा या नदीकाठी वसले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 28. महाराष्ट्र राज्याची स्थापना दिन याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न आहे नंबर 29. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा या जिल्ह्यात लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 30. नाशिक जिल्ह्यात डॅश डॅश या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 निफाड या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 31. महाराष्ट्रात चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकिटे इत्यादीचे छपाई केंद्र खालीलपैकी कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नाशिक या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 32. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण अंबोली या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 33. राज्यात डॅश डॅश जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ या ठिकाणी आढळतात. पुढचा प्रश्न आहे नंबर 34. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सातारा या जिल्ह्यात महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 35. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रायगड या जिल्ह्यात आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 36.
मत्स्योत्पादनात महाराष्ट्राचा देशातील क्रमांक डॅश डॅश लागतो, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पहिला क्रमांक मत्स्योत्पादनात महाराष्ट्राचा देशातील पहिला क्रमांक लागत असतो। पुढचा प्रश्न आहे नंबर 37, पानझडी वृक्षांची वने कोणत्या विभागात आढळतात, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, विदर्भ या जिल्ह्यात आढळत असतात। पुढचा प्रश्न आहे नंबर 38, केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा डॅश डॅश आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, जळगाव हा जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 39, कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, नाशिक हा कांद्यांचा सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 40, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 41, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या डॅश डॅश आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 4 महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 42, महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 6 महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 43, कोकण उत्तरमध्ये डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे डॅश डॅश पर्यंत आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पणजीपर्यंत आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 44, महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 45, कोरकू ही अनुसूचित जमात डॅश डॅश मध्ये राहते, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मेळघाटमध्ये कोरकू ही अनुसूचित जमात राहते। पुढचा प्रश्न आहे नंबर 46, हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सांगली हा जिल्हा हळदी उत्पादनात अग्रेसर आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 47, आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, रत्नागिरी जिल्हा। पुढचा प्रश्न आहे नंबर 48, काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सिंधुदुर्ग आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 49, महाराष्ट्रात अजिंठा एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, औरंगाबाद। यालाच आता सध्या छत्रपती संभाजीनगर असं म्हणतात। पुढचा प्रश्न आहे नंबर 50, महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ डॅश डॅश ठिकाणी आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मुंबई येथे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहेत। मित्रांनो, हे होते आजचा महाराष्ट्रातील भूगोलचा पहिल्या टॉपिकचे प्रश्न आणि उत्तर। तुमच्यासाठी प्रश्न आहे मित्रांनो, तुम्ही याचं उत्तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे। विदर्भातील जिल्ह्यांची संख्या किती आहेत, विदर्भातील जिल्ह्यांची संख्या ही डॅश डॅश आहे, तर तुम्ही याचं उत्तर द्यायचं आहे। तुमच्यासाठी पर्याय आहे ऑप्शन क्रमांक 1 7 आहे, ऑप्शन क्रमांक 2 9, ऑप्शन क्रमांक 3 11, ऑप्शन क्रमांक 4 13। पुन्हा एकदा सांगते, विदर्भातील जिल्ह्यांची संख्या कोणती आहे, किती आहेत याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे। खरोखर जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर याचं उत्तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। नसेलच तर पुढच्या टॉपिकमध्ये आपण याचं उत्तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण जमलं तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।